विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवानिमित्त धुळे शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीतील आकर्षक देखावा सादर करणाऱ्या मंडळाचा गौरव सोहळा 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती स्मारक धुळे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। वंचित बहुजन आघाडी धुळे यांच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमात सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम तायडे आप्पा, देवदास जगताप, ॲडव्होकेट विशाल साळवे, डॉक्टर शरद भामरे, प्रभाकरदादा खंडारे, महेंद्र अण्णा महाले, ॲडव्होकेट मयूरभाई साने, मधुकर निकुंबे, प्राचार्य राजेंद्र बोराडकर आदी उपस्थित होते। कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत समाजातील वंचित, शोषित आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी लढण्याचा संदेश देण्यात आला। विविध मंडळांनी सादर केलेल्या देखाव्यांच्या मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे धुळे जिल्हा संघटक शंकरअण्णा खरात यांनी नवयुवकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे यासाठी पुढील वर्षी 14 एप्रिल रोजी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत सर्वोत्कृष्ट आकर्षक देखावा सादर करणाऱ्या विजेत्या मंडळाला ₹51,000चे बक्षीस जाहीर केले। त्यांच्या या घोषणेमुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। या भव्य कार्यक्रमाचे आयोजन शंकरअण्णा खरात यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय आहिरे, भैयासाहेब ढिवरे, भैयासाहेब खंडारे, बॉबी नागमल, अक्षर बारसाके, प्रमोद वाघ, दिलीप भामरे, साहिल खरात आदींनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संजय आहिरे यांनी केले तर प्रभाकरदादा खंडारे यांनी उपस्थितांचे आभार मानले। या गौरव सोहळ्यामुळे धुळे शहरात सामाजिक ऐक्य व बाबासाहेबांविषयीचा आदर व नव्या पिढीला प्रेरणा देणारा संदेश पाहायला मिळाला। स्वागत करायचं आहे। सादर केलेले होते की त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे। या सर्व मंडळांनी युवक मित्रमंडळ देवपूर पुढचा सन्मान एक या ठिकाणी लुंबिनी व सर्व मंडळांना कुठेतरी या उत्साहात भीमनगर समाज बांधवांना जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जयंतीचा पर्व संपलेला जरी असला तरी हा कार्यक्रम महिनेभर 6-6 महिने चालत असतो आणि हा कार्यक्रम राबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, जिद्दी कार्यकर्ते, मनापासून लढवय्ये कार्यकर्ते म्हणून मी शंकरअण्णा खरात यांचा मनापासून आभार मानतो आणि असा उपक्रम कधीही कुठे घडलेला नाही म्हणून त्यांचा गौरव होणं स्वाभाविकच आहे। पण याच्याही पुढे त्यांनी पुढे जाऊन अजून उत्कर्ष प्रगतिशील कार्यक्रम राबवावेत जेणेकरून समाजाचं नाव आणि त्यांचं नाव पुढे जात राहील। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय भीम।